नमस्कार. आपण दर आठवड्याला मार्केट कुठं जाईल, मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहेत, वीकली सपोर्ट्स, तर त्या गोष्टीबद्दल आपण दर आठवड्याला एक आठवड्याचा व्हिडिओ बनवतो. तर चला ह्या आठवड्याच्या व्हिडिओला आज सुरुवात करूया आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला काय मोमेंटम भेटू शकतो आणि कोणत्या साईडला आपल्याला एक वीक साठी ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. मी रोहित, तुमचा होस्ट. जर निफ्टीमध्ये जर पाहिलं तर लास्ट वीक मध्ये एक मार्केटने रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न केला, पण ऍट द एंड एक आठवडा वरती राहून मार्केट त्याच्यानंतर ह्या आठवड्यात एक शार्प फॉलिंग झालेली, एक खालच्या साईडला मार्केट आलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला जी काही ही लेवल आहे आता, हे 2 आठवड्यापूर्वीचा जो लो बनलेला होता, हा लो ॲज अ इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून आपल्यासाठी सध्या तरी काम करतोय. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेंड काय सांगतोय आणि कोणत्या साईडला मोमेंटम मार्केटमध्ये भेटू शकते याची चर्चा करू. जर पाहिलं डेली चार्टवर जर पाहिलं तर आपल्याला ह्या ठिकाणून आता एक ट्रेंड लाईन, लास्ट वीक मध्ये आपण दोन वेगळ्या प्रकारची ट्रेंड लाईन हे केली. आपल्याला आपण इथून ही अशी एक ट्रेंड लाईन डिफाईन केली, जेणेकरून आपल्याला इथे एक ब्रेकआउट दिसला होता आणि हा एक फेकआउट होता. हा ब्रेकआउट झाल्यानंतर आपण लास्ट वीक मध्ये डिसाईड केलं की याला रिटेस्ट करून जर मार्केट परत एकदा वरती जात असेल तर याच्यावरती मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, तो म्हणजे पॉझिटिव्ह ट्रेंड. पण त्या आठवड्यात काय झालं की मार्केट खाली आलं, एकदा रिव्हर्सल करायचा प्रयत्न केला, पण नेक्स्ट डे फॉलो थ्रू न घेता मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक परत एकदा मार्केट साइडवेज रेंज मध्ये, म्हणजे जी मागच्या 2 आठवड्यापूर्वी जी साइडवेज रेंज होती त्या रेंज मध्ये ह्या कॅन्डल नंतर परत रिटर्न आलं आणि सध्या ह्याच रेंज मध्ये मार्केट आपल्याला दिसतंय. तर चला ह्या रेंज मध्ये आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला एक चांगली ट्रेड भेटू शकते ते आपण एकदा पाहून घेऊया. जर आता इथं पाहायला गेलं तर आपल्याकडं 23,150 ते 250च्या रेंज मध्ये ही जी काही रेंज बनलेली आहे, तर ह्या रेंज मध्ये एक रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे मार्केट. कारण मी जर पाहिलं तर हा पहिले एक सपोर्ट होता, मार्केटनी काही दिवस ह्या रेंज मध्ये हॉवर केलं, पण ऍट द एंड ह्याच रेंजला एक सपोर्ट घेऊन परत रिटेस्ट करून मार्केटनी एक अप ट्रेंड दाखवला होता. तर आता मार्केटनी ही जी काही रेंज आहे ही शार्पली ड्रॉप केली, त्याच्यानंतर मार्केट वरती यायचा प्रयत्न केला, इथूनच परत मार्केट एकदा रिव्हर्सल झालं, पण प्रिव्हियस लोच्या खाली अजूनही सस्टेन केलेलं नाही. तर त्याच्यामुळं हा जो काही एरिया आहे आपल्यासाठी, हा आता एक रेजिस्टन्स एरिया. जर मार्केट इथून आपल्याला वरती येताना जर दिसलं आणि ह्या एरियात येऊन जर परत एकदा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन इथं जर बनली, तर आपल्याला फर्स्ट टार्गेट म्हणून हा जो काही लो एरिया आहे मार्केटचा, तर ह्या लो एरियाला एक फर्स्ट टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो. पण जर हा लो नेक्स्ट वीक मध्ये ब्रिज झाला तर ही ट्रेड आपल्याला एक मोठा प्रॉफिट सुद्धा देऊ शकते. त्याच्यामुळं ह्या एरियाकडं मध्ये येताना जर मार्केट जर दिसला आणि निगेटिव्ह ट्रेड इथं जर प्लॅन करता आली तर आपल्याला एक चांगला ट्रेड भेटू शकतो. कारण मार्केट एक साइडवेज फॉर्म मध्ये मार्केट जर असेल तर मार्केट दोन्ही साईडला मुवमेंटम, कदाचित आपल्याला ही लेवल ब्रिज करताना जर दिसली आणि परत रिटेस्ट करताना जर दिसली तर आपल्याला परत एकदा हाय सुद्धा भेटू शकतो, किंवा इथून मार्केट वरती आलं, इथं थोडं थांबलं, निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनवली आणि जर हा लो मार्केटने ब्रिज केला तर मार्केटला कुठेही मला एक चांगला सपोर्ट दिसत नाही. जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर मार्केट लास्ट टाइम जवळपास 21,500च्या लेवल पासून रिटेस्ट करून गेलतं. तर हाच एक एरिया जो आहे जो मला दिसतोय की ह्या ठिकाणी परत एकदा मार्केट येऊ शकतं. त्याच्यामुळं ही जी ट्रेड भेटत याच्यामध्ये आपल्याला मोठी ट्रेड भेटू शकते कंटिन्युएशन मध्ये. आणि आयदर जर मार्केटमध्ये कोणताही रिव्हर्सल आला, मार्केट वरती न येता इथंच थोडं थांबलं आणि याच्या खाली जर आपल्याला एक डाऊनसाइड ट्रेंड
जर भेटला आणि हा लो ब्रिज करून मार्केटने इथं काही प्राइस ऍक्शन जर भेटली तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक मोठा ट्रेड भेटू शकतो. म्हणजे आता आपल्याजवळ 23,150 ते 22,780 ची लेवल आपण पकडू शकतो. हा जो काही लो आहे 780च्या आसपास, त्या रेंजमध्ये मार्केट एक साइडवेज आपण कम्प्लिटली कन्सिडर करणार आहोत. त्या रेंजमध्ये आपण कोणतीही ट्रेड प्लॅन केली नाही पाहिजे. कारण जर 250च्या वरती मार्केट जर निघालं, 150 पासून 250 ची जी रेंज आहे 23,250, तर ह्या 100 पॉईंटच्या रेंज मधून जर मार्केट वरती निघालं तर मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटू शकतो. पण जर हा प्रिव्हियस जो लो आहे 780चा जो लो बनलेला आहे, जर हा लो मार्केटनी ब्रीच केला किंवा डायरेक्टली ब्रीच केला तर आपल्याला एक शार्प मोठा फॉल मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. तो 21,500च्या लेवल पर्यंत. कारण 21,500 फर्स्ट इथून जर निघलं तर फर्स्ट प्रॉफिट बुकिंग ही मला असं वाटतं की 22,000चा जो राऊंड लेवल आहे तर ह्या 22,000च्या राऊंड लेवलला एक प्रॉफिट बुकिंग ही होऊ शकते आणि त्याच्यानंतर परत एकदा 21,500ची लेवल आपल्याला कदाचित मार्केटमध्ये पाहायला भेटू शकते. त्याच्यामुळं ही जी काय ब्रॉड रेंज आहे आपल्याकडं 150 ते 800 म्हणजे जवळपास 350 पॉईंटची जी मोमेंटम आहे, तर ह्या मोमेंटम मध्ये इथं कोणताही ट्रेड प्लॅन करणं योग्य राहणार नाही. कारण मार्केटनी जर हा हाय ॲज अ एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केला आणि इथून जर डायरेक्टली खाली आलं आणि तुम्ही इथं ब्रेकआउटसाठी जर प्लॅन केला अपसाईडचा तर तुम्ही इथं ट्रॅप होऊ शकता. तर त्याच्यामुळं मार्केटबद्दल सध्या न्यूट्रल राहा आणि जे काही आपले रेजिस्टन्स एरिया आपल्याला जे भेटतात त्या ठिकाणी जर आपल्याला काही निगेटिव्ह ट्रेड और आयदर प्राइस ऍक्शन जी काय भेटल त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. आणि जर कंटिन्युएशन जर झालं तर आपल्याला कंटिन्युएशनमध्ये त्याच्या खाली एक ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. पण ह्या ठिकाणी आपल्याला ॲटलिस्ट एक छोटा स्टॉप लॉस एरिया भेटला पाहिजे. जर मार्केट डायरेक्टली खाली आलं आणि तुम्हाला इथं कोणताही स्टॉप लॉस भेटला नाही तर त्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करा. मार्केटला एक रिट्रेसमेंट घेऊ द्या आणि जी काही पुढची कॅन्डल वगैरे भेटेल किंवा पुढची प्राइस ऍक्शन जर भेटेल त्या प्राइस ऍक्शनवर तुम्ही इथं जेव्हा तुम्हाला छानसा स्टॉप लॉस जर भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तर हे झालं निफ्टी बाबत. आपण आता बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टीला जर पाहिलं तर हा आपल्या इथे एक रेजिस्टन्स एरिया होता. ह्या रेजिस्टन्स एरियाला मार्केटने टेस्ट केलं आणि मार्केट एकदा खाली आलं. आता इथे जर पाहिलं तर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनल्यासारखं आपल्याला इथं दिसतंय. पण मार्केटमध्ये जर निफ्टीमध्ये तुम्ही जर पाहता तर मार्केट ह्या निफ्टी थोडीशी वीक आहे आणि बँक निफ्टी अजून एवढी वीक झालेली. निफ्टी त्याच्या लोच्या जवळ आहे. 2 आठवडे 3 आठवड्याचा जो लो आहे त्या लोच्या जवळ आहे. पण बँक निफ्टी अजूनही मध्ये आपल्याला हॉवर करताना दिसते. चला ट्रेंड काय दिसतोय तर आपण एकदा चेक करून घेऊ. जर बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेला तर हा आपला एक साइडवेज एरिया होता. त्या साइडवेज एरियामधून आपल्याला एक ब्रेकआउट भेटला. पण मार्केट ब्रेकआउटच्या वरती सस्टेन नाही झालं आणि हायर लेव्हलला किंवा साइडवेज एरियामध्ये एक अपसाइडला जाण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण ह्या एरियाला एक साइडवेज मार्केट ह्या एरियामध्ये कन्सिडर करू शकतो आणि साइडवेज एरियाच म्हटलं पाहिजे. कारण इथं बरेचसे दिवस मार्केटनी थांबून एक ब्रेकआउट दिला आणि तो काही सस्टेन करू शकला नाही आणि परत एकदा जेव्हा मार्केट खाली आलं तर आपल्याला ह्या रेंजमध्ये थांबताना दिसतं. तर प्लॅन काय करू शकतो आपण? चला आपण प्लॅन करूया. नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला काय ट्रेड प्लॅन करतो. आता जो आपला साइडवेज एरिया जो आहे त्याचा जो हायर पार्ट जो आहे तो ॲज अ आपण रेजिस्टन्स म्हणून मार्क करणार आहोत. आणि हा जो एरिया आहे 49,650 ते 850 200 पॉईंटचा जो एरिया आहे त्याला आपण एक साइडवेज एरियाचा टॉप. जर आपल्याला ह्या ठिकाणी मार्केट आल्यानंतर मार्केटमध्ये जर निगेटिव्ह ट्रेड जर भेटला तर ह्या ठिकाणी आपण निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करू शकतो.
आयदर मार्केट जर कंटिन्युएशन मध्ये जर खाली आला तर हा 48,300 ते 47,950 ची ज्या लेवल्स आहेत त्या एरियामध्ये जर मार्केट आलं आणि इथं आपल्याला जी काही प्राइस ऍक्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपण त्या साईडला इथं प्लॅन करणार आहोत. ही रेंज आहे, मार्केटची रेंज आहे, या रेंजमध्येच अजून मार्केट रेंज ब्रेकआउट केलेली किंवा जर कोणत्याही साईडला रेंज ब्रेकआउट करताना आपल्याला जर दिसली तर आपल्याला समजा 49,850 त्या 48,300 ही 1,500 पॉईंटची जी रेंज आहे तर आपल्याला टार्गेट ही रेंज नंतर तेवढंच आपल्याला टार्गेट वरती किंवा खाली आपण प्रेडिक्शन करू शकतो. आणि ॲज कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टीमध्ये मला त्याच्यानंतर डायरेक्ट सपोर्ट जो दिसतोय, सपोर्ट एरिया जो दिसतोय हा खूप लांब असलेला दिसतोय. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर हा एरिया रिच आउट जर झाला तर आपल्याला मोठा एक फॉल बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतो. तो जवळपास 44,000 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. कारण ह्या एरियाच्या व्यतिरिक्त मला कुठेही सपोर्ट एरिया मार्केटमध्ये दिसत नाही. ही ट्रेंड लाईन जी आलती ती मार्केटनी इथं ब्रेकआउट करून निगेटिव्ह ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेलं आहे मार्केट. पण ह्या एरियात मार्केट हॉल्ट करतंय आणि कुठंच जात नाही, ट्रेंड कंटिन्युएशन होत नाही, म्हणून आपण ह्या एरियाला एक साइडवेज एरिया म्हणतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जर इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही पाहिलाय आणि तुम्हाला जर मार्केटबद्दल काही डाऊट्स असतील, काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांना मी उत्तर नक्की देईन. धन्यवाद.